सोलापूर जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांकडे स्टोव्हची उपलब्धता व वापर याबाबत पुरवठा विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील सुमारे 3,90,000 शिधापत्रिका धारकांकडे स्टोव्ह उपलब्ध असल्याचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी पाठवला आहे. तर शहरातील केवळ 5,000 नागरिकांकडे स्टोव्ह उपलब्ध असून त्याचा वापर अत्यंत नगण्य असल्याचे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओमकार पडोळे यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. पेट्रोल पंपातून केरोसिन वितरित करता येईल का याबाबत राज्याच्या पुरवठा विभागाने चाचपणी केली होती. मात्र बहुतांश पुरवठा अधिकाऱ्यांनी रेशन दुकानांमार्फत केरोसिन पुरवठा करण्याची सूचना मांडली. त्यानुसार सोलापुरातील सर्व रेशन दुकानातून शिधापत्रिका धारकांना केरोसिन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रति शिधापत्रिकेमागे किती लिटर केरोसिन मिळणार आणि त्याचा दर काय असेल याबाबतची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या संदर्भात पुढील बैठकीत अंतिम निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जाणार असल्याचेही मुख्य सचिवांनी स्पष्ट केले आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून